सबस्क्राइब करा अस्सल होममेड रेसिपीज, बेल आयकॉन दाबा, अलर्ट ऑन करा, पहा अस्सल होममेड रेसिपीज। नमस्कार, माझं नाव आहे वैशाली योगेश कागले। मी आज तुम्हाला चुलीवरचं शेवग्याचं भरीत कसं करायचं हे शिकवणार आहे। लागणारं सगळं साहित्य: मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्त्याची पेस्ट, हळद, शेंगदाण्याचं कूट, मिरची पूड, कोल्हापुरी मसाला चटणी, जिरे पूड, धने पूड, मीठ, साखर आणि कांदा, कोथिंबीर आणि तेल आणि हिंग पूड। उकडलेले शेवग्याच्या शेंगा आधी आपण गर काढून घेऊया। आता त्यामध्ये मोहरी थोडी घालायची, थोडेसे जिरे घालायचे, लसूण कढीपत्त्याची पेस्ट घालायची, थोडासा कांदा घालायचा, थोडीशी हळद घालायची, थोडीसे हिंग पूड घालायची, मसाला चटणी कोल्हापुरी घालायची, चवीनुसार घालायची, थोडीशी मिरची पूड घालायची, धने पूड घालायचे, जिरे पूड, थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, थोडीशी साखर, आपण उकडलेले शेंगा त्याचं गर काढलेला आहे तो सगळं मिक्स करून घ्यायचा। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, हे भाकरीबरोबर खूप छान लागतं। हे मी माझ्या सासऱ्याकडून शिकले, सासऱ्यांना खूप आवड आहे। लोक वांग्याचं भरीत करतात तर त्यांनी मला शेवग्याचं भरीत शिकवलं। त्यांचं नाव आहे चंद्रकांत गणपतराव कागले। हे आपलं भरीत तयार आहे। छोट्याशा बाउलमध्ये काढून घ्या। कोथिंबीर टाकायची। आपलं हे झालेलं आहे तयार शेवग्याच्या शेंगाचं भरीत।